आज या फोनवर एक रील पाहिली मी. त्या रीलमध्ये एक लेडीज कोणत्या तरी दप्तरात झेंडा घेऊन गेली. त्याच्यावर महात्म्याचा फोटो आहे. तिच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना झेंडा खाली ठेवा, बाजूला ठेवा, आणू नका असा विरोध केला. आणि त्याचं म्हणणं आहे की बा आता तुम्ही विटंबना केली. तुम्ही त्या झेंड्यावर महात्म्याचा फोटो नेला म्हणजे पहिली विटंबना तुम्ही केली. किती झेंडे छापता तुम्ही आणि ते तुमचं काम झाल्यानंतर तुम्ही कुठं त्याची विल्हेवाट लावता. आणि जेवढ्या आपल्या देशात जाती आणि धर्म असतील, सर्व जाती धर्माचे जे संत असतील, महात्मे असतील, देव असतील, तर यायले तुम्ही आजच्या परिस्थितीत ज्या आपल्या समस्या आहेत तर यायले कोणालाच मदत आणू नका. याचा नावाचाही वापर करू नका, फोटोचाही करू नका, मूर्तीचाही करू नका. तुम्ही तुमच्या लेवलवर काय करायचं ते करा. आणि तुम्ही जे त्याचा वापर करता तर तुम्ही जे 200, 400, 500 जरी असले तर तुम्ही म्हणजे पूर्ण देशातली जात किंवा पूर्ण देशातला धर्म होत नाही. आणि भारत सरकारनं जागृत होऊन याच्यावर पहिले गुन्हे दाखल करावं ही भारत सरकारला माझी विनंती आहे. धन्यवाद.